हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू विद्याज वर्ल्ड. तर आज मी तुम्हाला एक रोप दाखवणार आहे जे आपोआप माझ्या कुंडीमध्ये आलं आहे. आणि खूप दिवस झाले ऊन होतं, पाऊस नव्हता चांगला. तर आता खूप चांगला पाऊस होतोय, तर म्हटलं आता ह्याला चांगलं जमिनीमध्ये लावूयात. हे जेव्हा लहान होतं तेव्हा मला समजलं नाही की ते कसलं झाड आहे, पण आता तो खूप मोठं झालं आहे आणि त्याची पानं वगैरे बघून ते आता समजले की ते शेवग्याचं झाड आहे. आणि इतकं सुंदर ते आलं आहे. त्याचं खोड बघा किती म्हणजे देठ व्यवस्थित आहे. जमिनीमध्ये लावलं तर ते नक्कीच छान ग्रो होईल. तर आज मी ठरवलं, आज वटपौर्णिमा आहे आणि बाहेर जायचंच आहे, तर ह्यालासुद्धा घेऊन जाते. हे इतकं फास्ट ग्रो करतं ना, खरंच म्हणजे मी रोज बघते त्याच्याकडे. एवढंसं होतं इतकं फास्ट आणि त्याची पानं वगैरे ना, खरंच भारी वाटलं. आपोआप असं काहीतरी आपण न लावता आपल्या कुंडीमध्ये येतंय. तर फायनली मी आता ह्याला इथे व्यवस्थित काढून घेतलं. आय होप हे झाड खरंच खूप मोठं व्हावं आणि मी बघावं ते मोठं होताना, त्याला शेंगा वगैरे याव्यात अशी माझी मनातून खूप इच्छा होती आहे. मी खूप खुश आहे हे झाड लावताना. मग फायनली आम्ही इथे आलो. मम्मी इथे खड्डा खोदत होती आणि मग आता हे झाड आम्ही इथे लावून घेतलं व्यवस्थित. इथे खंड्याची लुडबुड बघा. मे बी त्याला पण त्याचं योगदान द्यायचं आहे ह्या झाड लावण्यामध्ये. तो मला नुसता ढकलत होता. मला एकतर माझ्या पायामुळे बसता येत नव्हतं नीट आणि त्याचं काय त्यालाच समजत नव्हतं काय चाललंय, काय करतायत, काहीतरी नवीन बघायला. आणि इथे त्याने मला पाडलीच. खंड्या खंड्या खंड्याचं झालं. आता ह्या मॅडम आल्यात. आता ह्या मॅडम काय झाडाला आशीर्वाद देत आहेत की चांगला मोठा हो. आता त्यांचं चाललंय. आणि आता फायनली हे झाड इथे लावून झालेलं आहे. 2 साईडनी काट्या वगैरे लावून त्याला स्टेबल केलं आहे, कारण की त्याचं वरचं जे आहे ते खूप जास्त उंच वाढल्यामुळे त्याला तेवढा सहारा नाही मिळत आहे. आणि त्या आजूबाजूलाही खूप सारी झाडे आहेत. ही कृष्णा तुळस आहे. आणि सो भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.